हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत अमृतसर स्पेशल छोले कशा प्रकारे बनवायचे। तर अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीकडे वळूयात। तर सगळ्यात आधी मी एक वाटी छोले घेतले आणि ते 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि हे 7 ते 8 तास किंवा मग पूर्ण रात्रभर आपल्याला हे छान असे भिजवून घ्यायचे। तर या ठिकाणी हे छोले छान असे भिजलेले आहेत। तर आता आपण याला छान असं हे परत एकदा धुवून घेऊ, जेणेकरून त्याला जो वास वगैरे लागलेला असतो किंवा मग थोडासा फेस आलेला असतो तर तो निघून जाईल। तर या ठिकाणी मी छोले जे आहेत तर ते छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर शक्यतो आपल्याला यामधलं जे पाणी आहे तर ते वापरायचं नाहीये। तर छोले आता आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आता त्यानंतर आपण जे आहे अगदी ढाब्यावर किंवा मग अमृतसरमध्ये ज्या प्रकारे म्हणजे ज्या कलरचे छोले असतात तर तशा प्रकारचे छोले आज आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी या ठिकाणी मी 2 चमचे चहा पावडर टाकून घेतलेली आहे। तर आता ह्या पाण्याला आपल्याला एक जस्ट 5 मिनिटं उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला छान असा लालसर कलर येईल। तर या ठिकाणी मी 5 मिनिटं छान असं पाणी उकळून घेतलं आणि पाण्याला छान असा लालसर कलर सुद्धा आलेला आहे। तर आता हे पाणी आपण गाळणीने गाळून घेऊ, जेणेकरून त्यामध्ये जी चहा पावडर वगैरे आहे तर ती चहा पावडर छोल्यांना लागणार नाही। जर तुमच्याकडे टी बॅग वगैरे असतील तर त्या 2 टी बॅग तुम्ही यामध्ये टाकून दिल्या तर ही स्टेप तुम्हाला एवढं करण्याची गरज नाही आहे। तुम्ही डायरेक्टली पाणी टाकून घेऊ शकता आणि त्यामध्ये डायरेक्टली टी बॅग टाकून घ्या आणि उकळल्यानंतर त्या टी बॅग काढून घेऊ शकता। तर या ठिकाणी जेवढं मला पाणी हवं आहे तेवढं पाणी मी यामध्ये टाकून घेतलं आहे। तर कुकर लावून घेऊ आणि कुकरच्या आपल्याला जवळपास 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर आता कुकर छान थंड होतंय तोपर्यंत आपण या ठिकाणी कांदा छान असा फ्राय करून घेऊ। तर इथे मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्याला तेलाचा थोडासा जास्त वापर करायचा आहे, कारण आपण अगदी ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल किंवा मग अमृतसर स्पेशल छोले या ठिकाणी आपण बनवणार आहोत। त्यामुळे तेल जे आहे तर ते आपल्याला थोडंसं या ठिकाणी जास्त लागेल। तर आता तेल सुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे। तर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा जिरं। जिरं छान फुललं की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत कांदा। तर या ठिकाणी मी 2 मोठ्या साईजचे कांदे छान असे बारीक कट करून घेतलेले आहेत। तर आपण आता हे कांदे यामध्ये टाकून घेऊ। जर तुम्हाला यापेक्षा थोडीशी जास्त दाटसर ग्रेव्ही हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही 2 कांद्याऐवजी 3 कांद्यांचा सुद्धा वापर करू शकता। तर कांदे या ठिकाणी मी टाकून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला कांद्याला 1 ते 2 मिनिटं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हिंग। तर हिंग टाकल्यामुळे काय होतं की थोडेसे जे छोले असतात तर ते थोडे वातूळ असतात, तर त्यामुळे शक्यतो आपण या ठिकाणी हिंगाचा वापर करणार आहोत। तर हिंग तेलामध्ये न टाकता कांदा 1 ते 2 मिनिट छान असा फ्राय झाला की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकायचं, जेणेकरून हिंग जो असतो तर तो जळत नाही। तर कांद्याला 1 ते 2 मिनिटानंतर छान असा गुलाबी कलर आला की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत 1 चमचा आलं लसूणची पेस्ट। तर या ठिकाणी आपण छोल्यांमध्ये खूप जास्त अशा मसाल्यांचा वगैरे वापर करणार नाही आहोत, त्यामुळे आपण आलं लसूणची जी पेस्ट आहे तर ती 1 फुल मोठा चमचा भरून त्यामध्ये टाकून घेतली, कारण की त्यामुळे त्याला खूप छान अशी टेस्ट येईल। तर इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा जो आहे तर तो छान असा फ्राय झालेला आहे। तर आता आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत 2 टोमॅटोची प्युरी। जर तुम्हाला प्युरी केलेली आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटो छान असा बारीक कट करून सुद्धा यामध्ये टाकू शकता। टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर आपल्याला एक छान असं तेल सुटेपर्यंत टोमॅटो आणि कांदा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटोला छान असं तेल सुटलेलं आहे। तर यामधला आपला मेन सिक्रेट मसाला जो आहे तर तो म्हणजे सुहानाचा किचन किंग मसाला। तर या ठिकाणी जर तुमच्याकडे सुहानाचा किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही सुहानाचा जो छोले मसाला येतो तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर या ठिकाणी मी 3 चमचे छोले मसाला टाकून घेतलेला आहे, सोबतच अर्धा चमचा हळद आणि सोबतच त्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण 1.5 चमचा धना पावडर। त्यानंतर तुम्ही जो साठवणुकीचा तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल किंवा मग तुमच्याकडे लाल मिरची पावडर असेल तर ती तुम्ही या ठिकाणी तुमच्या चवीनुसार यामध्ये टाकू शकता। तर या ठिकाणी आपल्याला खूप जास्त असे खडे मसाले यामध्ये वापरायचे नाही आहेत, त्यामुळे या ठिकाणचा जो सिक्रेट मसाला आहे आणि याला खूप छान अशी टेस्ट जो देतो तर तो म्हणजे आपला सुहानाचा किचन किंग मसाला। तर फक्त 1 मसाला टाकून सुद्धा आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। तर इथे तुम्ही बघू शकता आता मी जे मसाले आपण टाकलेले आहेत तर ते छान असे फ्राय करून घेते। तर मसाले छान असे फ्राय झाले की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत
थोडंसं पाणी. तर या ठिकाणी जे टोमॅटो मी छान असं बारीक करून घेतला होता, तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्याला छान असं धुवून घेतलं आणि आता हे 1 ते 2 मिनटं आपण असंच छान असं फ्राय करून घेऊयात. आता इथे कुकरसुद्धा छान असं थंड झालेलं आहे. तर आता इथे आपण चेक करून बघूयात की छोले शिजले आहेत की नाही. तर छोले एकदम छान असे परफेक्ट या ठिकाणी शिजलेले आहेत. तर आता आपण त्यामध्ये जे छोले आहेत तर छोले त्यामध्ये टाकून घेऊयात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजीला छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे. म्हणजे जे आपण मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं तर त्याला सुद्धा एकदम मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपलं तेल सुटलं पाहिजे, म्हणजेच भाजी जी आहे तर ती खूप छान अशी होते. या ठिकाणी आता आपण सगळे छोले जे आहेत तर ते टाकून घेऊयात. तर तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल तर त्यानुसार तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी या ठिकाणी ॲडजस्ट करू शकता. तर शक्यतो जे छोले भटुरे असतात किंवा मग छोले बनवले जातात तर ते खूप जास्त असे पातळ नसतात. पण या ठिकाणी मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, कारण की आपल्याला अजून थोडंसं जे आहे तर ते छान असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजेच त्यामधलं पाणी थोडंसं आटलं जाईल. 3 ते 4 मिनिटानंतर भाजीला छान अशी उकळी आली, तर त्यामध्ये मी मधून कट करून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या यामध्ये टाकून घेतल्या. तर त्या टाकल्याने काय होतं की भाजीला छान असा थोडासा तिखटपणा या ठिकाणी येतो. तर आता परत एक 3 ते 4 मिनटं आपल्याला भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे, म्हणजेच त्याला खूप छान अशी टेस्ट येते. आणि या ठिकाणी आता आपण टाकणार आहोत मीठ. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. पण जे आहे तर ते आधीच आपल्याला या ठिकाणी मीठ टाकायचं नाही आहे. तर तसं केल्याने काय होतं की जे छोले असतात तर ते जे शिजलेले छोले असतात तरीसुद्धा ते आपले परत कडक होतात. त्यामुळे आपल्याला भाजी छान अशी उकळल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी मीठ टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी मस्त असे छोले मसाला आपला तयार आहे. तर आता आपण यामध्ये मस्त अशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊयात. तर मला तर भाजीमध्ये खूप जास्त अशी कोथिंबीर टाकलेली आवडते. तुम्हाला आवडते की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. तर या ठिकाणी आपली जी छोले मसाला आहे तर तो तयार आहे. तर आता गॅस बंद करूयात आणि मस्त असं सर्व्ह करूयात. तर आता आपण या ठिकाणी बनवणार आहोत मस्त असा चटपटीत कांदा. तर या ठिकाणी मी एकदम फ्रीजमधलं गार पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये असं बारीक कांदा कट करून घेतलेला आहे. तर असं केल्याने काय होतं की कांद्याचा जो तिखटपणा असतो आणि कळवटपणा असतो तर तो या ठिकाणी निघून जातो. तर खूप जास्त वेळ नाही, अगदी 30 ते 40 सेकंदापर्यंत आपल्याला थंड पाण्यामध्ये यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आता यामधलं मी पाणी व्यवस्थित काढून घेतलं आहे पूर्ण. तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट, थोडंसं अर्धा चमचा मीठ, एकदम थोडं टाकायचं कारण यामध्ये आपण जे आहे तर काळं मीठसुद्धा टाकणार आहोत. तर काळं मिठाने याला खूप छान अशी टेस्ट येते. आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर आता इथे आपला मस्त असा चटपटीत कांदासुद्धा तयार आहे. चला तर मग फ्रेंड्स, तुम्हाला मस्त अशी चमचमीत छोल्यांची भाजी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.